बोला. रावसर, बारामती पोटनिवडणुकीचा विषय आहे की अखेर काँग्रेसनं या निवडणुकीत आपला उमेदवार दिलेला आहे. त्यावरून पवार कुटुंबात दोन प्रतिक्रिया येतात. पार्थ पवार असं म्हणतायत की काँग्रेसनं मोठी चूक केली आहे. काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. शरद पवार असं म्हणत आहे की काँग्रेसचा अधिकार आहे, त्यांना उमेदवार देण्याचा त्यांचा अधिकार आहे. मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे. शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या पक्षाबरोबर काम केलं आहे आणि पक्ष जरी सोडला तरी त्यांची विचारधारा ही काँग्रेसचीच राहिलेली आहे आणि काँग्रेसबरोबरच त्यांनी त्यांचं पुढलं राजकारण केलं. त्याच्यामुळे पवारसाहेब जे म्हणतात की काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे. याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जर कोणी लढत असेल, निवडणूक लढत असेल, तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता आणायचा. आपले वडील पार्थ पवार यांच्या वडिलांनीसुद्धा, अजितदादांनीसुद्धा पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढलीच होती ना लक्ष्मण जगतापच्या निधनानंतर, आणि काँग्रेसच्या मदतीनं लढले होते. ते काँग्रेसच्या सहकार्यानं ते पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक तेव्हा लढले होते. हा अलीकडचाच इतिहास. राहुरीमध्ये सुद्धा प्राजक्त तनपुरे भाजपचे नेते गेले, त्यांना समजून सांगितलं आणि त्यांनी माघारी घेतली. नाही, समजून कोणी सांगत नाही, धमक्या दिल्या जातात. साखर कारखाना, सहकारी संस्था, बँकांचे व्यवहार, याबाबत कोणी समजून वगैरे सांगत नाही. असं काय मोठं क्रांतिकारक काम आहे समजून सांगण्याचं? समजून सांगायला कोण गेले? ते विखे पाटील आणि कोण? रवींद्र चव्हाण. किती मोठे क्रांतिकारक आहे, स्वातंत्र्य चळवळीतले सेनानी आहेत का? आणि तनपुरेसुद्धा काय महान सामाजिक कार्यकर्ते आहेत. अहो, राधाकृष्ण विखे पाटलांवरती किती आरोप आहेत. ते आता अलीकडे जमिनीचं प्रकरण त्यांचं आलेलं आहे, तुम्हाला माहीत असेल, मोठं प्रकरण आहे. रवींद्र चव्हाणांवरती कसे पैसे वाटल्याचे आरोप जाहीरपणे होत आहेत कोकणात आणि सर्वत्र. हे काय समजून सांगणं? हे धमक्या द्यायला जातात, हे फाईल घेऊन जातात. माघार घ्या, नाही तर लढू नका, नाही तर बघा हे आहे, नोटीस मारू कारखान्याला. आता जे या धमक्याने घाबरतात ते मागे जातात. सहज